साऊंड रोलिंग, कॅमेरा रोलिंग, ॲक्शन. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे स्वागत करतोय आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये गप्पा कट्टा. आणि आज आपण आपलं पहिलं पॉडकास्ट शूट करत आहे. आणि पॉडकास्ट ही तेवढंच खास आहे बरं का. आज माझ्या पॉडकास्टमध्ये माझे कलाक्षेत्रातील गुरु, ज्यांना तुम्ही विविध वेगवेगळ्या रूपांमध्ये आजपर्यंत पडद्यावरती पाहिलेलं आहे, ज्यांच्या सिनेमांसाठी अखंड महाराष्ट्र वाट बघत असतो आतुरतेने, असे आपले प्रसिद्ध गीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर सर. दादा, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. जय शिवराय. तर आज दादा आपण भरपूर वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत आणि त्यावरती आपण तुमचे काही ओपिनियन्स असतील त्याचा एक भाग करून घेणार आहोत. तर मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की जे गीत आपण लिहिता ते खूप उत्कृष्ट लेखन असतं. तर या गीतांमध्ये तुम्हाला जे शब्द तुम्ही लिहिता ते एकदम वेगवेगळ्या मावळी लँग्वेजमध्ये असतील किंवा शब्द जे आहेत ते खूप वेगवेगळ्या लहेजामध्ये असतात. तर मग ते कसं सुचतं तुम्हाला असं उत्कृष्ट लेखन करणं? मुळात ते करत असताना आपण जसं म्हणतो की छत्रपती शिवराय हे आपलं दैवत आहे आणि शिवरायांचं कौतुक करण्यासाठी खरं तर शब्द अपुरे पडतील. म्हणजे जेव्हा असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये एका काव्यामध्ये की ईश्वराचं गुणगान करायचं असेल तर पृथ्वीचा कागद केला आणि आकाशाची शाही केली तरी ते कमी पडेल. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. आणि मग त्यांचं कौतुक करणारं एखादं गाणं लिहायचं असेल तर तुमची शब्दसंपदा पण तेवढी चांगली पाहिजे. अर्थात ही जेव्हा गाणी मी लिहितो तेव्हा मी ठरवून लिहित नाही की आता मला असं लिहायचं आहे. मी अगदी खरंच प्रामाणिकपणे हे सांगतो की हे सगळं छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून घडतं. त्यांचं स्मरण करतो मी आणि पेन टेकवतो आणि ती गाणी येतात. आता ती गाणी जेव्हा कागदावर उतरतात तेव्हा ही जी शब्दसंपदा मी म्हटलं की ती अनेक ठिकाणून गोळा झालेली आहे. म्हणजे सतत एक वाचन करण्याची मला सवय आहे. त्यामुळं ग्रामीण लेखकांनी म्हणजे अगदी बहिणाबाई चौधरींपासनं आपल्या ज्या नादो महानोरांपर्यंत जे मोठे कवी आहेत त्या सगळ्या कवींचं वाचन झालेलं आहे. संत कवींच्या सगळ्या रचना बऱ्यापैकी नजरेखालून गेलेल्या आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं एकतरी अभंग आपल्या चित्रपटात असतो. तर ते आम्ही ठरवून करतो. तर ह्या सगळ्यामधून जो आशीर्वाद मिळतो शब्दरूपाने त्यातून ते शब्द येतात आणि अर्थातच त्याला संगीताची जोड मिळते आणि मग ते गाणं या स्वरूपात सगळीकडे पोचतं. मुळामध्ये संकल्पना अशी आहे की आत्तापर्यंत काय होत होतं की शिवजयंती साजरी करायची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची आहे, पण मग त्याला आपलं उत्सवप्रिय समाज आहे. तर उत्सव करायचा म्हणजे संगीत आलं, संगीतप्रिय समाज आहे. आपण पूर्वजांनी आपल्या पाहिलं तर पूर्वापार आपल्याकडे विविध पद्धतीची लोकगीतं आहेत सणांमध्ये गायची. म्हणजे अगदी आपल्याला श्रावणामध्ये मुलींच्या गाण्यापासनं होळीपर्यंत आपल्याला गाणी सापडतात, ती लोकगीतं आहेत. तर या लोकगीतांचा अभ्यास केला की आपल्या लक्षात येतं की पूर्वजांनी उत्सवासाठी म्हणून काही गोष्टी केलेल्या आहेत. त्या उत्सवांना आता दुर्दैवाने काही विकृत स्वरूप लाभतं. मग त्याला नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही त्याला एक जर उत्तर चांगलं निर्माण केलं, पर्याय निर्माण केलात तर त्यातनं तरुणाईला चांगल्या गोष्टी मिळतील. जसं आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला पण काही काळापूर्वी धांगडधिंग्याचं स्वरूप आलं होतं. तर आपल्याला छत्रपतींनीच प्रेरणा केली असं म्हणू शकतो आपण की आपण या श्री शिवराज अष्टकाच्या गाण्यांच्या माध्यमातून जवळजवळ 39 गाणी आता तरुणांना उपलब्ध करून दिलेत. आणि मग आपण बघतो की शिवजयंतीला आता राजा आलं राजा आलं, शिवबा राज, युगत मांडली सारखी गाणी जी तरुणाला उत्साहित पण करतील, त्यांना उत्सवासाठी मदत करतील, त्यांचा उत्साह जो दांडगा असतो त्याला प्रफुल्लित करतील अशी गाणी पण आहेत. पण ती छत्रपतींचं गुणगान करणारी, त्यांचं आठवण करून देणारी अशी गाणी आहेत. तर या गाण्यांच्या मागे ती शब्द योजना जी होते त्या सगळ्याच्या मागे ही प्रेरणा आहे. अगदीच अगदीच. आत्ता तुम्ही बोलत असताना सुद्धा अंगावरती शहारे आले आणि त्या काळामध्ये गेल्याचा जो फील येतो आपल्याला प्रत्येकच गाण्यामध्ये तुमच्या, तर तो खूपच निराळा आणि वेगळा आहे जो आपण बघतो
की प्रत्येक गाणं जे वेगळ्या लहेजामध्ये असतं, वेगळं म्युझिक असतं. सो ती खूपच एक दैवी देणगी असल्यासारखी आहे तुमच्याकडे, की आम्हाला भास होतो कधी कधी की महाराजांच्या काळात कुणीतरी शाहीर, कुणीतरी कलाकार त्यांची कला सादर करतोय. ते खूपच खूप उत्स्फूर्तपणे येतं आणि ते खूप रिअलिस्टिक पण आहे. याचप्रमाणे माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण बघतो की आपण चित्रपट, आजकाल सोशल मीडियाचं युग आहे, तर चित्रपट ज्यावेळेस आपला रिलीज होऊन जातो चित्रपटगृहांमध्ये किंवा त्याच्या आधी ज्यावेळेस ट्रेलर येतो, टीजर येतो, तर आजकाल प्रत्येक जण युट्यूबवरती जाऊन त्याचे रिव्ह्यू चेक करतो. काही युट्यूबर्स त्याचे रिव्ह्यूज बनवतात. तर यामध्ये मी पाहिलं की काही बाहेरच्या देशातील, काही बाहेरच्या राज्यातील युट्यूबर्सनी देखील आपल्या चित्रपटाबद्दल व्हिडिओज बनवलेले आहेत. तर मग हे पाहताना कसं वाटतं तुम्हाला की तुमच्या कामाची जी पोचपावती आहे की मराठी भाषेमध्ये, लोकल मराठी भाषेमध्ये ज्यावेळेस आपण चित्रपट बनवतो ऐतिहासिक, आणि तो चित्रपट देशाबाहेरील ऑडियन्स किंवा देशातील सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमधले लोक ते बघतात आहेत, की ज्यांना मराठी समजत नाहीये पण ते फक्त त्याचे जे इमोशन्स आहेत ते फील करतात किंवा सबटायटल्स मधून जे समजतात त्यावर ते रिव्ह्यू बनवतात. तर मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला अशी कोणती पोचपावती मिळाली आतापर्यंत, असा काही प्रसंग आहे का? बरेच प्रसंग असे सांगता येतील. एकतर ते राजस्थानी रिॲक्शन नावाचं चॅनल आहे, निखिल म्हणून ते आहेत यूट्यूबर. ते खूप छान रिव्ह्यू आपल्या सिनेमांचं, ते चाहते आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांनी काही रिव्ह्यूजमध्ये आपल्या सिनेमांचं कौतुक जितकं केलं तशा त्रुटी पण दाखवल्यात. तर या दृष्टीने ते रिव्ह्यूज मी सगळेच बघतो आणि ते समजून घेतो, की कारण त्या रिव्ह्यू करणारा प्रत्येक माणूस हा त्या सिनेमाचा प्रेक्षक आहे. तर त्यामुळे त्या पद्धतीने ते सगळे समजून घेणं आणि ते करणं. जसं जेबी कॉय नावाचे जे मोठे यूट्यूबर आहेत इंटरनॅशनल, तर ते आपल्या पावनखिंडसारख्या अनेक सिनेमांचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे, रिव्ह्यू केलेला आहे. राजस्थानी रिॲक्शनचं मी आत्ता म्हटलं, तसे अनेक रिॲक्शन्स सोनूप आहेत, तर ते हिंदीमध्ये करतात. तर अशा अनेक लोकांच्या रिॲक्शन्स मिळालेल्या आहेत. वैयक्तिक अनुभव पण खूप येतात त्या सगळ्या ह्याच्यात. जसं मी एक सांगू इच्छितो की फर्जंद जेव्हा रिलीज झाला तेव्हा माझी एक मैत्रीण आहे, ती बाहेर गावी राहते, बाहेर राज्यात राहते म्हणजे. तर तिकडे काही प्रसंग, काही शोज आम्ही रिलीज केले होते फर्जंदचे, आणि तिने आवर्जून, ती तेव्हा 6 का 7 महिन्याची प्रेग्नंट होती, आणि तिने जाऊन डॉक्टरांना विचारलं की मला माझ्या मित्राचा चित्रपट आहे पहिला, तर आम्हाला बघायचा आहे तो कुटुंबियांना जाऊन, तर आम्ही जाऊन बघू शकतो का माझ्या या अवस्थेत. तर डॉक्टरने सांगितलं की काही नाही, कॅलिब्रेटेड साऊंड असतो तर तुम्हाला फार काही त्रास नाही होणार, तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर तिने मला असं नमूद केलं पुढे की त्या पोटातल्या बाळाची चित्रपट बघताना अशी विलक्षण हालचाल झाली की तशी तिने गेल्या 6 महिन्यात अनुभवली नव्हती. तर हे जे मराठी रक्त आहे आणि छत्रपती आपल्या सगळ्यांच्या जीन्समध्ये आहेत असं आपण म्हणतो, तर त्याचा तो म्हणजे मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ती जेव्हा सांगत होती, आणि ती खूप वर्णन करून उत्साहाने पलीकडनं सांगत होती आणि इकडे माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. असे अनेक अनुभव येतात की शिवछत्रपती कसे आपल्या सगळ्यांमध्ये रुजलेले आहेत. एक अनुभव असा आहे की म्हणजे नामोल्लेख करायला परवानगी नाही म्हणून मी त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगत नाही, पण त्यांनी काय केलं, ठाण्याच्या काही जुएनाइल्सवरती, बालगुन्हेगारांवरती प्रयोग केला की आपले 4ही चित्रपट तोपर्यंत आले, 4 चित्रपट आले होते. सुभेदार यायचा होता, फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज. तर या 4ही चित्रपटांचं प्रदर्शन त्या 8 मुलांच्या समोर, बालगुन्हेगारांच्या समोर त्यांनी सलग 2, 3, 4 महिने केलं, आणि सतत त्यांना ते चित्रपट दाखवल्यानंतर पहिल्यांदा कदाचित त्यांनी की मस्करी केली, अमुक केलं तमुक केलं, नंतर ती मुलं सिरियस झाली, रडायला लागली ते चित्रपट पाहून, आणि ते म्हणायला लागले की पूर्वज आमचे इतके पराक्रमी आणि इतके त्याग करणारे आणि असे होते, मग आम्ही हे काय पाकिटमारी आणि अशा वाईट गोष्टींमध्ये. आता त्यातली 8च्या 8 मुलं चांगल्या मार्गावर आहेत. कोणी ठाण्याच्या मंडईमध्ये काही व्यवसाय करतं, भाजी विक्रीसारखा, त्यातल्या 2-3 मुलांनी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली. ही शिवछत्रपतींच्या प्रेरणेची ताकद आहे, ती आपण पुढच्या पिढीपर्यंत नेली पाहिजे असं मला वाटतं. असे अनेक, ज्याला रिव्ह्यू पण म्हणता येईल, ज्याला अनुभव पण म्हणता येईल, ज्याला अनुभूती पण म्हणता येईल, असे अनेक
गोष्टी घडत असतात. नाही, नक्कीच ही गोष्ट खूपच दखल घेण्यासारखी आहे की एका पर्टिक्युलर माइंडसेटमध्ये असलेल्या मुलांचं देखील पूर्ण चेंज झाला लाईफमध्ये. त्यांचं एका प्रकारे आपण बोलू शकतो महाराजांच्या चित्रपटांमधून त्यांचा उद्धारच झाल्यासारखं झालं. ते खूपच सुंदर अनुभव आहे हा. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना देखील या गोष्टीबद्दल आवडेल ऐकायला पुढे जाऊन, अजून आपण ज्यावेळेस डिस्कस करूया. तर आता मला असं वाटतंय की तुम्ही ज्यावेळेस रिसर्च करता कोणताही चित्रपट बनवताना, तर आम्ही पाहतो की रिसर्च खूपच जास्त मायक्रो मॅनेजमेंट लेवलपर्यंत तुम्ही जाऊन करता, की बारकातली बारीक गोष्ट जी आहे ते बारकावे सगळे शोधून त्यानंतर ना तुम्ही तुमची स्क्रिप्ट जी आहे चित्रपटाची रेडी करता. तर मग ही रिसर्च करण्याची जी प्रेरणा आहे ती कुठून येते, आणि रिसर्च केलेल्या गोष्टींमधून तुम्ही पात्र आणि त्यांचे सीन कसे डिझाईन करता? आता रिसर्च करण्याची प्रेरणा म्हणजे मी ज्यांना या क्षेत्रात गुरु मानले किंवा मानतो ते आमचे स्वर्गीय निनाद बेडकर काका. खूप मोठे इतिहासकार होते. आपल्या सगळ्यांचा खूप मोठा लॉस आहे की ते खूप तरुण वयात म्हणजे 60मध्ये अगदी आजारपणामुळे आपल्यातनं गेले. तर निनाद काकांनी जे शिकवलं होतं की शक्य तेवढं जरी तुम्ही कला करत असाल, कलेमध्ये स्वातंत्र्य घ्यावं लागतं वगैरे सगळं ठीक आहे, पण शक्य तेवढं त्या फॅक्ट्सची तुम्ही जर चिकटून राहिलात त्याला, तर तुम्हाला योग्य पद्धतीने इतिहास मांडता येईल आणि योग्य ती प्रेरणा देता येईल. तर काही ठिकाणी आता नाईलाजाने आपल्याला कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं लागतं. पण हे केल्यामुळं काय झालं की आत्तापर्यंत बघितलं तर 5ही चित्रपटांमध्ये कुठल्याही प्रकारच्या वादाला मला सामोरं जावं लागलं. कारण कोणाला दुखवण्यासाठी मी चित्रपट करत नाही आहे किंवा कुठला एक मुद्दा एका पर्टिक्युलर विचारसरणीचा मांडण्यासाठी मी चित्रपट करत नाही. माझं एकच म्हणणं आहे की माझं किंवा आपल्या सगळ्या टीमचं की छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे म्हणून विचार आहेत, त्या विचाररूपाने जे छत्रपती आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत आहेत ते पुढे राहतील हजारो वर्ष, तर त्यांना पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आपण हे चित्रपट करतो आहोत. पुढे कदाचित असं होईल की एखादा अजून कोणीतरी व्यक्ती उभं राहील की जो माझ्यापेक्षा उत्तम चित्रपट करेल, त्याचंही आपण स्वागत करू. तर रिसर्च करताना परत मी मुद्द्यावरती येतो की रिसर्चचं जेव्हा मी रूपांतर करतो या प्रसंगांमध्ये, तर त्यावेळी आपले जे हिरोज आहेत त्या हिरोंचं कुठेही त्यांच्याबद्दल चुकीचं दाखवलं जाणार नाही, चुकीचा मुद्दा पुढे येणार नाही किंवा त्यातनं चुकीचा अर्थ निघणार नाही. त्यांचा हेरोइझमच जास्त पुढे येईल. ते हिरो म्हणून कसे आपल्याला दिसतील या पद्धतीने त्यांचा आपण प्रसंग डिझाईन करतो. उदाहरणार्थ आपण दीपाई आऊसाहेब बांदल यांचं कॅरेक्टर घेऊया. तर दीपाई आऊसाहेब ज्या होत्या, तर ही इतकी पराक्रमी आणि मोठी कर्तबगार स्त्री होऊन गेली आपल्या इतिहासात, हे कोणाला माहितीच नव्हतं. हे आपण पावनखिंडमध्ये पहिल्यांदा त्यांनी दाखवलं की त्या ह्या इतक्या मोठ्या कर्तबगार स्त्री होत्या की त्यांचं सहाय्य खुद्द शहाजीराजांनी एका न्यायनिवाड्यामध्ये घेतलं होतं. मग त्यांची न्यायशक्ती, निर्णयशक्ती किती मोठी असेल हा एक भाग त्यातनं मला जाणवला. मग पावनखिंड सिनेमात पाहिला असेल की चापकानी त्या एका माणसाला फटकवताना दिसतात ज्यांनी कुठल्या तरी मुलीबद्दल चुकीचं काहीतरी वर्तन केलेलं आहे, किंवा ते आदिलशहाला त्या लिहिताना दिसतात पत्र की आम्ही तुम्हाला कर देणार नाही, टॅक्स देणार नाही, कारण तो आमचा शिरस्ता नाही आहे. तर हे प्रसंग निर्माण करताना त्याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स सापडल्या इतिहासाच्या, तर त्याच्यामध्ये जर मला वाक्य सापडलं की दीपाई आऊसाहेब ह्या न्यायनिवाड्यामध्ये प्रचंड कुशल होत्या, तर हे वाक्यासाठी जे प्रसंग निर्माण करावे लागतील त्याची लिबर्टी मी घेतो. पण ते लिबर्टी घेत असताना कुठेही त्यांच्या चरित्राला धक्का लागणार नाही अशी याची काळजी आपण घेतो. हे खूपच महत्त्वाचं आहे, कारण आजकाल आपण बघतो की एक लिबर्टी प्रत्येकाला मिळते चित्रपट बनवताना, तर त्याचा खूप चुकीच्या प्रकारे फायदा घेतला जातो. आणि हे नक्कीच आम्ही पाहिलंय की आजपर्यंत जेवढे चित्रपट आम्ही तुमचे बघतो तर कुठेही त्या लिबर्टीचा गैरवापर केला गेला नाहीये. जे आहे तसं रिअलिस्टिक लोकांसमोर आणलं जातं. सो मे बी त्या गोष्टीमुळेच आज जो सक्सेस आपल्या शिवराज अष्टकला मिळतोय प्रेक्षकांच्याकडून, तो त्या एका गोष्टीमुळे असू शकतो. पण लिबर्टी घेताना एक सोपी गोष्ट केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुझ्या माध्यमातून मी ज्या लोकांना ऐतिहासिक चित्रपट निर्मिती करायची त्यांना मी सांगू इच्छितो की 2 घटना आपल्याला मिळतात. म्हणजे घटना आपण त्याला म्हणू, घटना X, घटना Y.
किंवा घटना एक्स आणि घटना झेड, तर कधी कधी काय होतं की इतिहासामध्ये मधले पॉईंट्स गायब होतात. आपल्याला कागदपत्र सापडत नाहीत, आपल्याला काही फॅक्ट्स सापडत नाहीत. त्यावेळी आत्यंतिक तर्काच्या जोरावरती आपल्याला काही गोष्टी रचाव्या लागतात. पण तो तर्क कशावर आधारित पाहिजे, तर तत्कालीन सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, वैयक्तिक परिस्थिती त्या पात्राची, त्याच्यानंतर कौटुंबिक परिस्थिती कशी होती, त्या सगळ्याच्या अनुषंगाने हे तर्क निर्माण करून तो वाय निर्माण करायला लागतो. म्हणजे मग एक्स वाय झेड तुमचा व्यवस्थित तयार होतो. पण तुम्ही जर एक्सच्या जागी त्या वायच्या जागी पी टाकलात तर ते गणित बिघडतं. त्यामुळे ती लिबर्टी घेताना मी जर काही अतिशयोक्ती गोष्टी केल्या तर त्या बिघडतात. तर त्यामुळे त्याचं भान प्रत्येक माणसाने ठेवलं पाहिजे, म्हणजे मग ती लिबर्टी प्रॉपर तयार होईल. त्याच्यासाठी खूप तर्काधिष्ठित काम केलं पाहिजे असं मला वाटतं. हा नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या प्रेक्षकांमध्ये जे लोक बघतील त्यांना नक्कीच या गोष्टीचा खूप फायदा होईल की ज्यावेळेस तुम्ही असं काही ऐतिहासिक नाटक असेल किंवा तुम्ही चित्रपट बनवताय किंवा छोटी काही शॉर्ट फिल्म बनवताय तर त्याचा नक्कीच ते रेफरन्स घेऊन तयार करावा. अगदी. आणि अजून मला एक विचारूशी वाटतं तुम्हाला की ज्यावेळेस आपण सुभेदार हा चित्रपट पाहतो किंवा पावनखिंडमध्ये आपण पाहिलं की सगळे मावळे एका खिंडीमध्ये लढत होते, तर ती एक्स्ट्रीम कंडिशन होती. तसंच सुभेदारमध्ये एक्स्ट्रीम कंडिशन होती की तो द्रोणागिरीचा कडा पूर्ण चढून जायचा आपल्याला, जो आजही आपण सिंहगडावरती गेल्यावर बघितला तर इमॅजिन करू शकत नाही कोणी खाली बघितल्यानंतर की हा रात्रीमध्ये चढलाय, दिवसा चढणंच एवढं मुश्किल आहे. तर मग हे ज्यावेळेस प्रसंग डोळ्यासमोर येतात आणि मग ते चित्रित करायचे असते तर त्यावेळेस असं काय वाटतं म्हणजे स्पेशल आपण करावं ज्याने ते लोकांपुढे व्हिज्युअलाइज होऊन जाईल की ते किती बलाढ्य कार्य केलेले आहे त्यावेळेस मावळ. मुळामध्ये काय झालंय की बऱ्याच वेळा असं घडलंय की यातल्या काही गोष्टी मला कराव्या लागल्यात, म्हणजे त्यामुळे त्याचा ना म्हणजे 0.1% का होईना अनुभव घेतल्यासारखं झालंय. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की आता रात्रीचा ट्रेक पन्हागड ते विशाळगड मी केलेला आहे. त्याच्यानंतर मोहन शेटे म्हणून पुण्यामध्ये मोठे इतिहासचे शिक्षक आहेत, इतिहासकार म्हणू शकतो आपण त्यांना. तर मोहन शेट्यांची इतिहासप्रेमी मंडळ नावाची एक संस्था आहे. तर 335 वर्ष तानाजीरावांच्या बलिदानाला जेव्हा झाली होती तेव्हा आम्ही 335 तरुणांना द्रोणागिरीचा कडा चढवला होता. तर त्यावेळी त्याची वाट नीट करण्यासाठी, त्याच्याचं तण काढण्यासाठी रात्री मी तो कडा थोडासा एक 15-20 फूट खाली उतरलो होतो. तेही यशवंती हायकर्सचे मित्र माझ्याबरोबर होते आणि त्यांनी ते, पण मी रोप बांधून कमरेला वगैरे सेफ्टीने उतरलो होतो. पण इतका भयानक वारा होता की पाय उभं राहता येत नव्हतं मला, म्हणजे अक्षरशः शर्ट पण काढून टाकला होता मी, पण तरीसुद्धा मी वाऱ्याने हालत होतो आणि ते तण उपटायचं काम करत होतो. तर त्यावेळी मनात विचार आला आणि ते माझी मेमरी कुठंतरी की बापरे, आता हे जर त्यांनी त्यावेळी केलं असेल तर त्यांची शस्त्र, त्यांचे सगळे त्या काळचा पेहराव, पागोटी हे सगळं सांभाळून ते एवढ्या वाऱ्यामध्ये चढले असतील रात्री. तर हे अनुभव मला असं वाटतं की प्रत्यक्ष एखाद्या दिग्दर्शकाला जर सादर करायचे असतील नाटकात, सिनेमात, तर त्यांनी, मी म्हणत नाही की एक्स्ट्रीम कंडिशनला जाऊन, पण सेफ्टीनी चांगल्या प्रकारे, मला असं वाटतं की हे अनुभव कुठे ना कुठे किंवा त्या जागेला तरी भेट दिली पाहिजे. आपण भेट दिली की ती जागा प्रत्यक्ष काहीतरी सांगते. तुम्हाला काय सांगते हे कदाचित शब्दात वर्णन करता नाही येणार, पण तुम्ही पावनखिंडीत उभं राहिल्यानंतर जर खऱ्या मनाने नतमस्तक झालात तर तुम्हाला ऐकू येतील तिथे युद्धाचे गदारोळ, तिथे ऐकू येतील बाजी काय बोललेत त्या भिंतींशी, त्या शिवाजी महाराजांना त्यांनी कसं समजवलं असेल हे तुम्हाला लक्षात येईल. सिंहगडावरती गेल्यानंतर आपल्याला दुर्दैव आहे की पुण्याच्या जवळ आहे सिंहगड, त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की सिंहगडची चौपाटी झाली आहे खरं सांगायचं तर. वरती खाद्यपदार्थांसाठी लोक जातात, तसं न जाता तिथे वाऱ्याच्या टोकावर किती भीषण रणसंग्राम झाला असेल त्या द्रोणागिरीच्या कड्याच्या त्या वरच्या बुरुजावर. तिथे उभं राहिल्यावर आपल्याला ते आठवलं पाहिजे. आता सुदैवाने आपण ती चित्र निर्माण केली आहेत, लोकांनी तेवढी चित्र जरी डोळ्यासमोर आणली तरी आपल्या चित्रपटांना यश मिळालं असं आपण म्हणू. म्हणजे आपल्या चित्रपटांनी कोट्यवधीचा व्यवसाय केला, हे आपलं यश, हे प्रोड्युसरचं यश आहे, हे निर्मात्यांचं यश आहे. पण आपलं यश काय कलाकार म्हणून, तर लोकांच्या डोळ्यासमोर आपण त्या काळचं भीषण चित्र उभं करू शकलो. आणि ते भीषण चित्र त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लोकांच्या डोळ्यासमोर आलं की मग आपण जिंकलो असं म्हणता येईल. हो नक्कीच, कारण आजची जी पिढी आहे जी कार्टून्स आणि युट्यूब मध्ये अडकलेली पिढी आहे
ती कुठेतरी जाऊन आता ऐतिहासिक चित्रपट बघायला चालू झालेली आहे. त्यांना समजत आहे की आपले पूर्वज नक्की कोण होते, त्यांचा पराक्रम काय होता. जे अव्हेंजर्स बघायचे ते आता जाऊन पावनखिंड, शेर शिवराज सारखे चित्रपट पाहतात. हे नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्याचा अनुभूती मला ज्यावेळेस तुम्ही बोलत होता की वारा आला किंवा पाय सटकत होता, तर याचीच मला एक अनुभूती ज्यावेळेस आपण सुभेदार शूट करत होतो, तर त्यात एक प्रसंग आहे. तो मावळा ज्यावेळेस चढत असतो द्रोणागिरीचा कडा, तर तो हात सटकून खाली पडतो. तर हे कुठंतरी इंटरलिंक्ड आहे का असं विचारायचं होतं मला. मग ते त्यातनंच सुचलेल्या गोष्टी आहेत. अच्छा. की मला ते धरलेलं होतं, रोप लावलेला होता, 2-3 रोप लावलेले होते माझ्याबरोबर, अजून 4 मित्र. पण मी काही खूप खोल उतरलेलो नव्हतो, 10-15 फूट जेमतेम खाली उतरलो असेल, कारण ती पायवाट तिथपर्यंत येते. तर ते पायवाटेवरतीच होतो मी, आणि असं काही कडा वगैरे चढत नव्हतो किंवा मी रॉक क्लाइम्बिंग किंवा रॅपलिंग करत नव्हतो. पायवाटेवरतीच फक्त ते सेफ्टीसाठी त्यांनी रात्री उतरत होतो म्हणून दोर लावला होता. याला पण घटनेला आता खूप वर्ष झाली. पण तिथे माझा पाय घसरत होता सारखा त्या सुट्ट्या झालेल्या मातीवरनं. तिथनं मला की एखाद्याचा पाय घसरला तर काय घडेल रात्री अंधारात. म्हणजे तो थरार जो आहे त्यातला, म्हणजे आपण फक्त त्यातली ग्लोरी बघतो की ते चढले वरती आणि त्यांनी युद्ध केलं, किंवा हे रात्री गेले अंधारात जंगलातनं आणि त्यांनी युद्ध केलं, असं नाही आहे. त्याच्यामध्ये किती फिजिकल ताकद लागते, किती पेशन्स लागतो, याचा तो विचार केला पाहिजे आपण. म्हणजे आता ते काय चढायला आले आणि मग गमतीत चढले आणि युद्ध केलं असं नाही झालं. 5-6 किलोमीटर आधी चाललेत ते, कुठल्या कुठल्या खोऱ्यामधनं. मी ते सगळं त्या ह्याच्यामध्ये चित्रपटात सांगितलं की कुठल्या मार्गाने ते आले वगैरे वगैरे. तर ते 5-6 किलोमीटर चालल्यानंतर एक उभा कडा चढायचा किती धाप लागेल, किती दम लागेल. आणि वरती गेल्यानंतर तिथे काय तुम्हाला काय लगेच आता इथे बसून आपण जरा काहीतरी खाऊ असं नाही आहे. तिथे वरती गेल्यानंतर लगेच लढायचं आहे, आणि ती लढाई कमीत कमी 6 तास चालली आहे. म्हणजे गणित करा की 12, 14, 16 तासाचा फिजिकल टर्मोईल, फिजिकल त्रास सहन करून त्यांनी ते केलं. पावनखिंडीचा जर विचार केला आपण की ते आपण असं धरून चालू की रात्री 9, त्या काळच्यानुसार रात्री 9 म्हणजे साधारण खूप उशीर झाला रात्री. तर रात्री 9च्या सुमारास ते निघाले असतील. मग रात्री 9 वाजता ते पहाटे 6 वाजता साधारण अंदाजे पोचले पांढरपाण्यापाशी. तर म्हणजे किती झाले तास, तर 9, 3, 12, 12 आणि 6 म्हणजे ते 9 तास झाले. ते 9 तास प्लस ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लढलेत. म्हणजे किती झाले 9 आणि 12, 21-22 तास ती माणसं फिजिकली काम करतात. आणि ते काय असं साधं सुद्धा काम नाही करत आहेत. ते तलवारीने मारायचं म्हणजे पण ताकद लागते, की समोरचा माणूस सहज कापला जात नाही, त्याच्याबरोबर लढायचं आहे. हे एवढं ताकद, एवढी मनाची शक्ती जास्त लागते त्याला. की मला शरीर दमलं तरी मी लढत राहीन, ही जी विल पॉवर आहे, हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. आणि हे दाखवायचा आपले चित्रपट प्रयत्न करतात. नक्कीच. आणि ते खूप प्रखरदृष्ट्या दिसून पण येतं की ज्यावेळेस आपण पाहतो. माझ्या आयुष्यामध्ये मला वैयक्तिक एक अनुभव आलेला आहे की ज्यावेळेस आपली पहिली भेट झाली होती, तुम्ही पावनखिंड रिलीज झाल्यानंतर प्रमोशनसाठी आमच्या जिम मध्ये आला होता. तर ज्यावेळेस तुमची एंट्री होते तर एक गाणं लावलं आम्ही, राजा आलं त्यावेळेस. तर त्या एंट्रीच्या वेळेस आम्ही बघतोय की जसं अजय दादा आणि तुम्ही चालत येते, तर अजय दादांची एवढी ती भारदस्त पर्सनॅलिटी केलेली होती आणि तो पूर्ण लुक तसाच होता. तर ते असं वाटत होतं आम्हाला की अक्षरशः बाजीप्रभू चालत येते ते. सो तो जो तुमचा स्किल आहे की प्रत्येकाला मोल्ड करता तुम्ही त्या पर्टिक्युलर कॅरेक्टर मध्ये, तर हे कसं जमतं? म्हणजे कॅरेक्टर प्लॉटिंग आणि मग त्यानुसार माणसाला त्या ढाच्यामध्ये टाकून लोकांना अपील करून देणं की ह्या व्यक्तीची व्यक्तिरेखा हाच व्यक्ती करू शकतोय. मुळात कसं आहे की त्याची वर्णनं आहेत या सगळ्या पात्रांची आपल्याकडे उपलब्ध सुदैवानी. काही जणांची नाही आहेत, तिथे जरासा आपल्याला जास्त विचार करावा लागतो. पण काही जणांची, जसं बाजीप्रभूंचं वर्णन आहे, आपण पन्हाळ्यावर त्यांचा एक भव्य पुतळा पण पाहतो. तर असं, आणि सुदैवानी काही आपल्या टीममध्ये असे कलाकार आहेत की जे त्या भूमिकांना शोभून दिसतील. म्हणजे महाराजांचीच कृपा आहे की अशी एक कलाकारांची मोठी फळी आपल्याला मिळालेली आहे. तर पण तिथे थांबत नाही हा विषय. म्हणजे अजय दादाला जेव्हा मी सांगितलं की बाजीप्रभूंची भूमिका करायची आहे, तर
त्यावेळी फत्ते शिकस्तच्या वेळी त्याला सांगितलं होतं. त्याच्यानंतर काम जसं सुरू झालं जंग जोहरचं, त्याला जंग जोहर पहिलं नाव होतं, नंतर पावनखिंड नाव आलं. तर त्याला म्हणलं की तुला बाजीप्रभूंची भूमिका करायची आहे, तर तुला वेट गेन करायला लागेल, पण मला मस्क्युलर वेट पाहिजे. तर त्यांनी 5 महिने खपून, म्हणजे अक्षरशः रक्ताचं पाणी करून त्यांनी मस्क्युलर वेट केलं 110, ज्याच्यामध्ये फॅट पर्सेंट एकदम कमी होतं. ह्याला खूप कष्ट करायला लागतात. असे कष्ट करणारे सगळे कलाकार आहेत म्हणून ते साकार होतं. म्हणजे एकटा दिग्पाल लांजेकर कधीच काही करू शकत नाही. ते सगळ्या टीमनी मिळून साकारलेले चित्रपट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपतींच्या आशीर्वादाने, आऊसाहेबांच्या आशीर्वादाने, जगदंबेच्या आशीर्वादाने साकारले गेलेले चित्रपट आहेत. त्याच्यामुळे हे कलाकार त्या जाणीवेनी काम करतात आणि म्हणून ते लोकांना पटतं की हा माणूस म्हणजे बाजीप्रभूंसारखा दिसणारा माणूस आहे. ही नक्कीच जाणीव होते आपल्याला की ज्यावेळेस आता मी स्वतः तुमच्या चित्रपटामध्ये सुभेदारमध्ये मावळ्याची भूमिका केलेली आहे, तर त्यावेळेस मी ही गोष्ट बघितली की आपलं युनिट एवढा हवाढव्य आहे. ज्यावेळेस 400-500 लोक रोज असतात, एका जागी काम करतात, तर खूप चान्सेस आहेत की जिथं थोडंफार मिसअंडरस्टँडिंग आणि गोष्टी होऊ शकते. तर तिथेही मी पाहिलं की प्रत्येक गोष्टीचं जे मायक्रो मॅनेजमेंट आहे ते एकदम पर्टिक्युलरली तुम्ही स्वतः पाहता. त्या 300, 400, 500 जेवढी मुलं, जेवढी लोक सेटवरती असतील, प्रत्येकाला तुम्ही नावाने हाक मारता, तुम्हाला प्रत्येकाचं नाव माहीत असतं. तर हे सर्व तुम्हाला कसं जमतं? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक टीम म्हणून काम करता, तर त्या टीमचे तुम्ही एकदम कुटुंब प्रमुख असल्यासारखी जी भूमिका घेता, की प्रत्येकाला जिथे कोणी चुकलं तर त्याला ती प्रेमाने चूक दाखवून देता तुम्ही, कोणावरती ओरडत नाही. ही आम्ही तुमची एक साईड बघितलेली आहे. आणि ते इतकं प्रेमळ दृष्ट्या होतं की त्या व्यक्तीकडून पुढचं जे काही काम आहे ते अजून वेगळ्या लेवलवरती नेऊन केलं जातं. सो ही जी जादू आहे ती कशी जमते तुम्हाला? जादू असं काही नाही खरं. म्हणजे हे मी जे म्हणतो ना की हे इतिहासातनं शिकणं आहे. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघतो तर त्यांनी स्वराज्यासाठी जीव देणारे मावळे तयार केले, सामान्य लोक, आपल्यासारख्या सामान्य माणसांमधनं. तर आपण काही तितके मोठे नाही आहोत. आपण त्यांच्याकडे बघून काही शिकायचा प्रयत्न करतो आहोत. तर आपल्या युनिटमध्ये पण सगळं कुटुंब आहे असं आपण नुसतं तोंडी म्हणून थांबत नाही. तर खरंच कुटुंबासारखं राहायला पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यात हे पक्का असतं की इथले सगळेच जण एका गोष्टीसाठी काम करतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट तयार करणे. त्याच्यामध्ये जी कामं त्याच्या स्किलनुसार वाटून दिलेली आहेत, त्याच्यामध्ये कोणी लहान मोठं नाही आहे. म्हणजे मला जर चांगलं एक डिरेक्शनचं काय म्हणू त्याला स्किल आहे महाराजांनी दिलेलं, तर ते स्किल मी वापरतोय म्हणून मी डिरेक्टर आहे. आणि आपल्या याच्यामध्ये एखादा स्पॉट बॉय असेल तर तो उत्तम चहा बनवतो म्हणून त्याला चहा बनवायचं काम दिलं आहे. तर याच्यापैकी असं नाही आहे की तो लहान आहे मग मी मोठा आहे. तर आपण सगळे एकाच लेवलला आहोत. आणि आपलं ध्येय काय आहे तर 35 दिवसात 30 दिवसात जे काय आपण ठरवलं असेल त्याच्यात चित्रपट निर्मिती करणं आणि ती लोकांसाठी उपलब्ध करून देणं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आपल्याला समजला येतो आपल्या बुद्धीनुसार, त्याच्यामध्ये त्रुटी असतील, उणिवा असतील, ते आपलं जे छान असेल ते शिवाजी महाराजांचं. तर ते सगळं आपण डोक्यात क्लिअर असल्यामुळे तिथे तू बघितलं असेल की उगीच वेगळी खुर्ची माझी नसते, वेगळा कप नसतो, जे जनरली आपल्याला सेट्सवर ते बघायला. म्हणजे आपण सगळेच जण एकत्र खालती मांडी घालून जेवायला बसतो पंक्तीसारखं. तर हे सगळं का करतो आपण? तर डोक्यात हे पक्का आहे की आपण काही वेगळे विशेष नाही होत. आपल्याला 2-4 चांगल्या गोष्टी देवाने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला त्यांच्यासाठीच वापरायच्या आहेत. आणि ही सगळीच माणसं, माझ्या डोक्यात हे पक्का असतं, ही सगळी जी 300-400 माणसं आहेत ही सगळी त्याच्यासाठी आलेली आहेत. ते त्याचा मोबदला जरूर घेणार आहेत, पण ते मग आपण बघतो की त्या जिगिरीनी सगळे काम करतात की अरे नाही हे होत कसं नाही, हे व्हायलाच पाहिजे असं. म्हणजे ज्या परिस्थितीत आपण साप पाण्यामध्ये येत होते किंवा आपण जेव्हा सीन करत होतो तेव्हा दगडामागे मोठे कोबराज आपल्याला आढळले, एवढा सगळ्या याच्यामध्ये युनिट काम कसं करतं, का करतं? कारण त्यांना माहिती आहे की हे जे काम चालू आहे हे फक्त पैसे कमवण्यासाठी नाही चालू. तर त्या हिशोबाने मी जर उद्या असं म्हणायला लागलो मी डिरेक्टर आहे, मी आता असंच वागणार, मी असं बसणार, मग माझं हे वेगळं पाहिजे, माझं ताट वेगळं पाहिजे, माझं जेवण वेगळं पाहिजे,
तर मग ते कुठेतरी मला इतिहासातनं काहीच कळलं नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून ते डोक्यात कुठेतरी पक्क चालू असतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपण गोष्टी ऐकतो की त्यांनी अगदी सामान्य कुटुंबांमध्ये जाऊन त्यांच्या झोपड्यांमध्ये भाकरी खाल्ली. तर आपण त्यांच्या इतके मोठे तर नाही होत, त्या इतक्या महान माणसांनी हे केलं, तर मग आपल्याला करायला काय. त्यामुळे प्रत्येकाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे तिथे, की जे शिवाजी महाराजांचं काम करायला आले त्या प्रत्येक माणसाची काळजी आपण घेतली पाहिजे, मग तो चित्रपट उत्तम निर्माण होईल. नक्कीच ही गोष्ट मी खूप जवळून बघितलेली आहे की आपल्या सेटवरती ज्यावेळेस शूट चालायचं तर प्रत्येक जण एक युनिट म्हणून काम करायचा. की आपल्या शूटची समजा डेचं शूट आहे आणि सकाळी सुरुवात करायची, तर आपण शिववंदना झाल्याशिवाय कधीही सुरुवात करत नाही. आणि त्या शिववंदनेच्या वेळेस एकही व्यक्ती असा नसायचा जो त्यावेळेस सेटवरती नाहीये. तर सगळेजण एकत्र येणार, शिववंदना होणार, त्याच्यानंतर आपला दिवस चालू व्हायचा, शिववंदनेसोबतच दिवस संपून जायचा. आणि त्याचं असं असायचं की ज्यावेळेस आपण कुठला सीन घेतोय आणि तिथं खूप जास्त टेक्स आहेत किंवा क्लोजअप्स लागलेत, तर ते प्रत्येक क्लोजअपच्या वेळेस असं कधी नव्हतं की कोणी येऊन असं निघून गेलंय, त्याला शोधावं लागतंय. सगळे त्या ठिकाणी उभे राहायचे जोपर्यंत तो 3 तास चालू किंवा 5 तास चालू सीन. इव्हन तुमच्यासोबत आम्ही बघितलंय की आम्ही ज्यावेळेस असायचो तिथं, ज्यावेळेस समोरच्याचा क्लोजअप लागलाय आणि आपण स्क्रीनच्या सोबत थांबायचो, तर तुम्ही सुद्धा त्यावेळेस रोल खाल्लेत लिटरली भाजी आणि चपातीचे, जे बाकी आर्टिस्ट सुद्धा सेम खात होते. असं कुठे नव्हतं की ठीक आहे बाबा असिस्टंट आहेत तर असिस्टंट थांबेल आणि मी जाऊन येतो तोपर्यंत खाऊन. हे आम्ही नक्कीच ऑब्झर्व केलेले आहे तुमच्या बाबतीत की तुम्ही एक कुटुंब प्रमुख असल्यासारखेच असता सेटवरती. आणि दुसरी गोष्ट मला इकडे विचारू वाटते तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही ऐतिहासिक चित्रपट करता तर त्यामध्ये आपलं जसं गीत झालं, संगीत झालं, तर त्याची जी सिनेमॅटोग्राफी आहे हे खूप महत्वाचा मुद्दा होऊन जातो की तुम्हाला फक्त व्हिज्युअलाइज्ड असणं उपयोगाचं नाही, ते पडद्यावर पण तसं दिसलं पाहिजे. तर त्यासाठी अशी काही वेगळी मेहनत घेता का ज्यावेळेस तुम्ही स्केचेस तयार करता सीन्सचे, तर मग त्यात काय अशी वेगळी मेहनत असते का की तुम्ही आणि तुमचा सिनेमॅटोग्राफर हे दोघं एका पेजवरती पाहिजे? सगळेच तंत्रज्ञ एका पेजवरती पाहिजेत, त्याशिवाय ती निर्मिती होतच नाही. म्हणजे आपले 5 चित्रपट झालेत, त्याच्यातले मला आवडणारे चित्रपट आहेत फत्ते शिकस्त, पावनखिंड आणि सुभेदार. याची सिनेमॅटोग्राफी माझ्या दृष्टीने फार चांगली उत्तम पद्धतीने पार पडली आहे. आणि तुम्ही बघितलं तर तो काळ छान उभा राहतो, त्याचं एक त्या चित्रांचं टेक्स्चर छान आहे. तर या सगळ्यासाठी खूप मीटिंग्स आधी होतात DOP बरोबर. आणि मग त्याची काही जे अवघड प्रसंग आहेत त्याची स्केचेस आपण तयार करतो, शॉर्ट डिव्हिजन करतो आणि मग त्याचं शूटिंग होतं. आणि याच्याबरोबरीने अगदी साऊंड डिझायनर माझा धाकटा भाऊ निखिल लांजेकर तो साऊंड डिझायनर आहे, तो सेटवर उपस्थित असतो, आपले एडिटर्स उपस्थित असतात. या सगळ्यांच्या बरोबर सातत्याने तू बघितलं असेल चर्चा चालू असते की हा सीन अशा पद्धतीने आपण करतोय, तर मग तुम्हाला काही सुचवायचं आहे का किंवा तुम्हाला काही खटकतंय का वगैरे. आणि ह्या पद्धतीने आपण एकत्र आल्यामुळे आपल्याला एका पेजवर असलं की एक उत्तम निर्मिती कमीत कमी हॅसलमध्ये, कमीत कमी त्रासामध्ये, त्रास म्हणजे मी मानसिक त्रास म्हणतोय. तुम्ही बघितलं असेल की सेटवरती कुठे आरडाओरडा होत नाही, शिवीगाळ होत नाही, छत्रपतींची मूर्ती स्वतः तिथे विराजमान असल्यामुळे सेटवर कुठल्याही प्रकारचा अपशब्द उच्चारला जात नाही. तर हे सगळं करणं कधी शक्य होतं की चिडचिड होत नाही, सगळे आनंदात खेळीमेळीत, म्हणजे पातळी न सोडता एक हसून खेळून आपण ते चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतो. तर हे का करू शकतो, त्याचं कारण आपण सगळे तंत्रज्ञ आणि कलाकार हे एका पेजवर असतात. तर त्याच्याकरता आधी रिहर्सल्स या सिनेमॅटोग्राफरच्या पण होतात, जे अवघड सीन्स आहेत तो रिहर्सल्सला उपस्थित असतो. तर ह्यामुळे ते करणं सोपं होतं. हा, कारण हा खूप महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही ज्यावेळेस बोलला की आपल्या सेटवरती कोणी अपशब्द बोलत नाही, कारण महाराजांची मूर्ती तिथे आपण ठेवलेली असती आणि त्याच्या अंडर आपलं सगळं काम होतं. तर हे मीही पाहिलंय की कोणताही कलाकार किंवा पूर्ण युनिटमध्ये कुणी कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही, बट जे शेड्यूल होतं त्यामध्ये कधी कोणी असं दिसलं नाही की चुकीचं वर्ताव करतंय किंवा प्रत्येक जण सेटवरती एकमेकाला ताई दादा अशी चाक मारतो, कुणीही असं वेगळ्या प्रकारे वागत नाही. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. महाराजांचीच आपल्यावरती जे कृपादृष्टी आहे त्यामुळे सगळे एकजुटीने काम करतात असं बोलू शकतो आपण. आणि मला अजून एक जो महत्वाचा प्रश्न असा वाटतो की ज्यावेळेस तुम्ही लोकांसोबत इंटरॅक्ट करता चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुमचा,
तर तिकडून तुम्हाला पॉझिटिव्ह क्रिटिक्स येत असतील, काही निगेटिव्ह क्रिटिक्स पण येत असतील. तर ते ज्यावेळेस तुम्ही डील करता समोरासमोर, तर त्यावेळेस तुमचा नक्की माइंडसेट कसा असतो त्या गोष्टी ऍक्सेप्ट करताना? माइंडसेट सोपा आहे. म्हणजे हे सगळे जे बोलतायत, म्हणजे ते चांगलं बोलू देत, वाईट बोलू देत, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह क्रिटिसिझमच्या बद्दल तू म्हणलास, तर कुठल्याही प्रकारचं क्रिटिसिझम हे आपल्याला पॉझिटिव्हली घेता आलं पाहिजे. मला जर उद्या कोणी असं म्हणलं नाही हा चित्रपट वाईट झाला किंवा या चित्रपटात हे जमलं नाही, तर मी त्याच्याकडे लक्ष देतो. मी त्याला उत्तर देईन का नाही हा वेगळा भाग झाला, पण त्या माणसाने काय मुद्दा मांडला आहे, तो मुद्दा व्हॅलिड आहे का, खरंच असा आहे का, असं माझ्या तज्ज्ञ मित्रांना मी त्याच्यात इन्व्हॉल्व करतो, विचारतो की या रिव्ह्यूमध्ये हे असं असं आलं आहे, काय वाटतं तुम्हाला. तर तो जो व्हॅलिड मुद्दा असेल तर त्याच्यावर आम्ही काम करतो. त्यामुळे बघितलं तर फर्जनपासून सुभेदारपर्यंत आपल्याला प्रत्येक चित्रपटागणिक तांत्रिक बाजू सुधारलेली दिसून येते. याचं कारण मी निगेटिव्ह क्रिटिसिझम जरी असला तरी तो पॉझिटिव्हली घेतो. हो, हे नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे जी आजकाल प्रत्येक कलाकारांनी, प्रत्येक फील्डमधल्या कलाकारांनी शिकली पाहिजे. कारण ज्यावेळेस व्यक्ती नेगेटिव्ह क्रिटिसिझम सुद्धा पॉझिटिव्हली घेतो त्यावेळेस त्याची उंच उडी खूप जास्त होते त्याच्या करिअर ग्राफमध्ये. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्या पहिल्या पॉडकास्टचा पहिला भाग इथेच आपण संपन्न करत आहे. पुढच्या पॉडकास्टच्या भागामध्ये अजूनही खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होणार आहे. तर तुम्ही नक्कीच त्या पॉडकास्टची आतुरतेने वाट बघाल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. जय शिवराय. जय शिवराय.